सह्याद्रीच्या कुशीत आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक किल्ले आपण पाहिले असतील, पण कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात अघनाशिनी नदीच्या काठी असा एक किल्ला उभा आहे जो त्याच्या सौंदर्याने आणि इतिहासाने आपल्याला थक्क करतो. हा आहे मिर्झान किल्ला. जांभ्या दगडाने बांधलेली ही वास्तू पावसाळ्यात जेव्हा हिरव्यागार शेवाळाने न्हाऊन निघते तेव्हा एखादा डोंगरच किल्ल्याच्या रूपात उभा असल्याचा भास होतो. या किल्ल्याची भव्यता पाहून मन प्रसन्न होते, पण त्याचसोबत इथला गौरवशाली इतिहास जाणून घेतल्यावर अभिमानाने छाती फुलून येते. स्वराज्य रक्षक चॅनलच्या माध्यमातून आज आपण अशा एका पराक्रमी राणीच्या साम्राज्यात जाणार आहोत जिने आपल्या चातुर्याने आणि शौर्याने पोर्तुगीजांनाही झुकवले होते. गेरुसोप्पाची राणी चन्नभैर देवी, ज्यांना जग मिरचीची राणी म्हणजेच रैनादा पिमेंटा म्हणून ओळखायचे, त्यांचा हा अभेद्य गड होता. ज्यावेळी संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या मसाल्यांच्या व्यापारावर होते आणि युरोपियन सत्ता भारताच्या संपत्तीवर टपून होत्या, त्यावेळी तब्बल 54 वर्षे राणी चन्नभैरदेवींनी याच मिर्झान किल्ल्यावरून या व्यापारावर आपले वर्चस्व गाजवले. एका भारतीय राणीने अर्ध्या शतकाहून अधिक काळ पोर्तुगीज, डच आणि इतर परकीय आक्रमकांना आपल्या मुत्सद्देगिरीने आणि लष्करी सामर्थ्याने रोखून धरले होते. ही खरंच थक्क करणारी गोष्ट आहे. या किल्ल्याचा इतिहास जितका पराक्रमी आहे तितकीच याची बांधणी सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण 10 एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याची रचना लष्करीदृष्ट्या अत्यंत प्रगत होती. इथली तटबंदी इतकी भक्कम आहे की ती आजही काळाच्या ओघात ताठ मानेने उभी आहे. उंच बुरुज, संरक्षणासाठी खोदलेले खोल खंदक आणि पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या विहिरी इथल्या प्रगत स्थापत्यशास्त्राची साक्ष देतात. किल्ल्याची रचना इतकी कल्पक आहे की शत्रूला सहजासहजी आत प्रवेश करणे अशक्य होते. इथल्या गुप्त वाटा आणि भुयारी मार्ग आजही त्या काळातील युद्धनीतीची याद करून देतात. असे म्हटले जाते की या किल्ल्यात अनेक गुप्त दालने होती जिथे मौल्यवान काळी मिरी आणि इतर मसाल्यांचा साठा सुरक्षित ठेवला जात असे, ज्यामुळे शत्रूला या संपत्तीचा थांगपत्ता लागत नसे. मिर्झानचा हा किल्ला म्हणजे केवळ दगडमातीची वास्तू नाही, तर तो एका भारतीय स्त्रीच्या अजय जिद्दीचे प्रतीक आहे. विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर जेव्हा अनेक लहान सत्ता डगमगत होत्या तेव्हा राणीने आपले स्वातंत्र्य अबाधित राखले आणि या किल्ल्याला आपल्या सत्तेचे आणि व्यापाराचे मुख्य केंद्र बनवले. दख्खनी आणि मुघल शैलीचा संगम असलेल्या या वास्तूच्या प्रत्येक कोनाड्यात पराक्रमाच्या कथा दडलेल्या आहेत. इथले भव्य दरबार, सैनिकांच्या तुकड्यांच्या राहण्याची सोय आणि विशाल अंगण पाहून त्या काळातील वैभवाची कल्पना येते. इथल्या प्रत्येक दगडावर राणीच्या कर्तृत्वाच्या खुणा आजही पाहायला मिळतात. हा किल्ला म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे जो आपल्याला त्या काळच्या प्रगत अभियांत्रिकीची ओळख करून देतो. वास्तुकलेचा विचार केला तर या किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि तिथली कोरीव कामे आजही पर्यटकांना आकर्षित करतात. किल्ल्याच्या तळाशी असलेल्या पाण्याच्या टाक्या आणि विहिरींची रचना अशा प्रकारे केली होती की कितीही मोठा वेढा पडला तरी किल्ल्यातील सैन्याला पाण्याची कमतरता भासू नये. पावसाळ्याच्या दिवसांत इथलं वातावरण इतकं गूढ आणि ऐतिहासिक वाटतं की जणू आपण 15व्या शतकात परतलो आहोत. अघनाशिनी नदीचा संथ प्रवाह आणि किल्ल्याच्या तटबंदीला धडकणाऱ्या लाटा एक वेगळाच थरार निर्माण करतात. आज जेव्हा आपण या शांत परिसरात फिरतो तेव्हा नदीच्या पात्रातून येणारी वाऱ्याची झुळूक जणू राणी चन्नभैरदेवींच्या शौर्याचा इतिहास आपल्या कानात सांगून जाते. निसर्गाचा चमत्कार आणि मानवी बुद्धीचा कस यांचा एक अद्भुत संगम म्हणजे हा मिर्झान किल्ला. काळाच्या ओघात अनेक साम्राज्ये आली आणि गेली, अनेक युद्धे झाली आणि पिढ्या बदलल्या, पण मिर्झानचा हा हिरवागार किल्ला आजही ताठ मानेने उभा राहून आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती करून देत आहे. भारतीय इतिहासातील हे एक असं पान आहे जे आजही तितक्याच तेजाने चकाकत आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांच्या, विशेषतः एका पराक्रमी राणीच्या अजोड साहसाची आठवण करून देत आहे. इथली शांतता आपल्याला खूप काही सांगून जाते. इथले भग्न अवशेष आजही त्या काळातील सुवर्णयुगाची साक्ष देतात. मिर्झान किल्ल्याचे हे निसर्गदत्त सौंदर्य आणि इथला ज्वलंत इतिहास प्रत्येक भारतीयाने एकदा तरी अनुभवला पाहिजे. अशा ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आणि आपल्या समृद्ध संस्कृतीची माहिती मिळत राहील. हा वारसा जणे म्हणजे आपल्या मुळांशी जोडून राहणे आहे. आपला इतिहास हाच आपली खरी ओळख आहे आणि ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी आपण अशा जागी भेट दिलीच पाहिजे. स्वराज्य रक्षक चॅनलच्या माध्यमातून आपला हा गौरवशाली इतिहास घराघरात पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्याला आपल्या मातीतील अशा थोर व्यक्तींची आणि वास्तूंची माहिती असावी, हाच यामागील उद्देश आहे. मिर्झान किल्ल्याची ही थरारक गाथा आणि राणी चन्नभैरदेवींचा हा दैदिप्यमान वारसा जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे हा इतिहास अनेकांपर्यंत पोहोचू शकतो. अशाच नवनवीन ऐतिहासिक स्थळांची, किल्ल्यांची, वास्तूंची आणि आपल्या महान संस्कृतीची सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सह्याद्रीच्या कुशीत आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक किल्ले आपण पाहिले असतील,
पण कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात अघनाशिनी नदीच्या काठी असा एक किल्ला उभा आहे जो त्याच्या सौंदर्याने आणि इतिहासाने आपल्याला थक्क करतो. हा आहे मिर्झान किल्ला. जांभ्या दगडाने बांधलेली ही वास्तू पावसाळ्यात जेव्हा हिरव्यागार शेवाळाने न्हाऊन निघते तेव्हा एखादा डोंगरच किल्ल्याच्या रूपात उभा असल्याचा भास होतो. या किल्ल्याची भव्यता पाहून मन प्रसन्न होते, पण त्याचसोबत इथला गौरवशाली इतिहास जाणून घेतल्यावर अभिमानाने छाती फुलून येते.